मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये ऋषी ऑफिसला जायला रेडी होतो तेव्हा नयनतारा तेथे येते, त्याला गुड मॉर्निंग वगैरे बोलते आणि म्हणते की खरंच आय एम इम्प्रेस। म्हणजे त्याचं तयार झालेला बघून ती आता खूपच खुश होते। हे बघ ऋषी खरं सांगते की तू जर अशीच तयारी दाखवत असेल तर आपला बिझनेस कुठल्या कुठे पोहोचू शकेल। इनफॅक्ट मला काय वाटतं की तू खरंच ऑफिस खूपच अगोदर जॉईन करायला हवं होतं। त्यानंतर ऋषी म्हणतो की आई, हे तू जे काही माझ्याबद्दल बोलते ना ते सगळं काही माझ्या प्रोफेसरमुळे माझ्यात आलेलं आहे, तेच माझं फॅशन आहे। राहिला माझा प्रश्न हा बिझनेस ग्रो करण्याचा, तर मी अजून नवीन आहे, थोडासा वेळ मला ऍडजस्ट करण्यासाठी लागेलच, तू डोंट वरी, मी सगळं काही मॅनेज करू शकतो। त्यावरती आता नयनतारा म्हणते की आय ट्रस्ट, तू सगळं काही छान करू शकतो। त्यानंतर ऋषी म्हणतो की आई, मी रोहित दादाची केव्हाची वाट बघतोय। त्यावरती आता नयनतारा विचारते की काय बोलतोस, म्हणजे रोहित अजूनपर्यंत ऑफिसला नाही गेला का? आणि रोहित तयार होत असतो तर राधिका त्याचा रुमाल वगैरे देते आणि म्हणते की रोहित, अरे आज ती माझी मावस बहीण आहे ना, तिचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आहे। तेव्हा रोहित रागानेच म्हणतो, मी काय करू, तेथे जाऊन तिची ओटी भरू का? राधिका बिचारी त्याचा फोन त्याच्या हातात देते आणि राधिका म्हणते की अरे रोहित, अरे आपल्याला आमंत्रण आहे, आपण जर गेलो नाही तर मावशीला वाईट वाटेल। तेव्हा लगेच आता रोहित म्हणतो की का वाईट वाटेल तुझ्या मावशीला, काहीतरी सोन्याची वस्तू अपेक्षित असेल, दुसरं तरी काय असेल। त्यावरती राधिका म्हणते की रोहित, तू असं का बोलतोस, ते असले लोक नाही। तो राधिकाला स्पष्टपणे म्हणतो की मला तुझ्या दळभद्री लोकांमध्ये त्या पाहुण्यात जाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही, तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतो। असे बोलून आता तो रागानेच बाहेर येतो आणि ऋषीला म्हणतो की चला चला, ऑलरेडी खूपच उशीर झालेला आहे। राधिका बिचारीला फार वाईट वाटतं, डोळ्यात पाणी येते। त्यावरती नयनतारा रोहितला विचारते की रोहित, तू असं ऑफिसला जाणार आहे का? तेव्हा रोहित म्हणतो की आई, मी गाडीमध्ये बसून आवडतो, एकतर अगोदरच आपल्याला लेट झालेला आहे, सकाळी सकाळी त्या राधिकाने डोकं फिरवलेलं आहे, सकाळपासून तिची कटकट सुरू होती। त्यावरती नयनतारा विचारते की काय झालं, आता कोणता प्रॉब्लेम झाला तुमच्यात? तेव्हा रोहित म्हणतो की माझा काही प्रॉब्लेम नाही, जो काही प्रॉब्लेम आहे तर तिचा आहे। ऋषी विचारतो की काय झालं, एक मिनिट, राधिका वहिनीचा काही प्रॉब्लेम नाही, सकाळपासून ती काम करत आहे, काही बोलू नको, सकाळपासून तुलाच उठायला उशीर झालेला आहे आणि तिने तुला उठवले। त्यानंतर आता लगेच हा रोहित ऋषीवर येतो, ऋषीला म्हणतो की त्या दळभद्री कमळीने मात्र आणि तिच्याबरोबर जर तुझं लग्न झालं असतं ना तेव्हा तुला कळलं असतं, जाऊन ते बोलायलाच नको। तेव्हा ऋषी म्हणतो की त्याचा आणि याचा काय संबंध, आणि दोघांमध्ये भांडण सुरू होते। नयनतारा म्हणते की ऋषी आणि रोहित सकाळी सकाळी भांडण करू नका, आता ऑफिसला निघून जा। तेव्हा ऋषी आणि रोहित लगेच ऑफिसला निघतात। त्यानंतर इकडे राजन मात्र आपल्या हाताने बाबांना भरवत असतो, तेव्हा कामिनी, रागिनी, अनिका तेथेच असतात। कामिनी म्हणते की वा वा राजन, पुत्र असावा तर असा। अनिकाला म्हणते की अनिका, तू बघतेस ना लेक कसं बापाची सेवा करतोय, असं दृश्य मात्र अलीकडे कुठे बघायला मिळतं। आई बाप सुद्धा खूपच धन्य आहे की ज्यांचा लेक इतकी सेवा करतो। अनिका म्हणते की सन असेल परंतु आयडियल डॅड नसेल, आणि हा तोच माणूस आहे की स्वतःच्या मुलीच्या प्रॉपर्टीमध्ये सहभागी होण्यासाठी कोणत्या तरी गावठी मुलीला आणून बसवलं होतं, याला आयडियल डॅड कोण म्हणेल? राजन मात्र त्यांचं सगळं काही बोलणं ऐकून घेतो, काही उत्तर देत नसतो। रागिनी मुद्दाम आता अनिकावर ओरडते, अनिका तू असं का बोलतेस, ते तुझे बाबा आहेत ना, मूर्ख कुठली। आणि तेवढ्या तेथे अन्नपूर्णा आजी येते, येताने मात्र अन्नपूर्णा आजीच्या पायाला ठेस लागते, ती जोरात आई ग असं करते। राजन लगेच उठतो आणि विचारतो की आई, तुला लागलं तर नाही ना? आई तू बस बरं, तिला खुर्ची देतो, नाश्त्याला मात्र मी तुझ्यासाठी। परंतु अन्नपूर्णा आजी त्याच्याशी काही बोलत नसते, ती आता बाबांना विचारते की अहो रूम मध्ये घेऊयात का नाश्ता करायला, अगोदरची औषध सुद्धा तुम्हाला घ्यायची आहे। तर सुहास झाल्यानंतर ती प्लेट घेऊन रूम मध्ये यायला सांगते, मात्र आता राजनकडे काही अन्नपूर्णा आजी लक्ष देत नाही, अगदी म्हणजे ऐकल्यासारखं करते। तर आता रागिनी अनिका दोघे एकमेकीकडे बघत आता चुचू करत असतात आणि राजनवर हसत असतात। तेव्हा कामिनी म्हणते की राजन, ए राजन, तिने तर तुझ्याकडे पाहिलं सुद्धा नाही, हा पण तू लगेच दारू प्यायला लागू नको। तेव्हा रागिनी रागानेच म्हणते की काय गरज होती त्या भिकारड्या कमळीला इथे आणण्याची, झालं आयुष्यभराचा दोष लावून घेतला, आता मात्र खूपच मजा येत असेल। तेव्हा अनिका म्हणते की अगं मॉम, तू कुणाला बोलतेस, ती कमळी सुद्धा तशीच आहे, तिला म्हटलं की चल, लगेच तोंडवर करून आली ती माहिती नाही तिने पैसे किती घेतले असेल। राजनला विचारते की किती पैसे दिलेत तू तिला? तेव्हा कामिनी म्हणते की भिकारडी पोरगी, ती तर कित्येक पैसे घेणार, 4-5 हजार रुपये दिले असतील। अग्नी लगेच म्हणते की 5-10 हजार, लोक खरंच किती घाणेरडे असतात, 5-10 हजारासाठी माणसं विकली गेली आणि अगदी तोंडातून साठी थू करत असते। राजनला फारच राग येतो, पण तरी सुद्धा तो काही बोलत नाही आणि डायरेक्ट आपल्या रूम मध्ये निघून जातो, नाश्ता करताच तो निघून जातो। रागिनी मुद्दा म्हणते की राजन, अरे नाश्ता कर। राजन निघून गेल्यानंतर आता ह्या खूपच हसतात, एकमेकींना टाळी देत। त्यानंतर आता इकडे कमळी मात्र कॅन्टीनवर कामाला येते आणि त्या काकांना म्हणते की जरा मार्कर द्या। त्यावरती काका विचारतात की मार्कर कशाला?
कमळी म्हणते की हो सांगते. आणि त्या काउंटरवर जे काही आता ते पदार्थांची यादी वगैरे लिहिलेली आहेत, भाव वगैरे, आणि तेथे मात्र आता मिसळ पाव आहे तर तेथे मसळ पाव झालेलं असतं. म्हणून कमळी मात्र तेथे मिसळ पाव करते. आणि कांदा पोहे आहे तर तेथे कांदा पोह असं झालेलं असतं, म्हणून ते सुद्धा ती व्यवस्थित करते. आणि काकांना म्हणते की आता बरोबर आहे असे बोलून काका सुद्धा हसतात. त्यानंतर तेवढ्यात तेथे दिव्या आणि कमळीची दुसरी मैत्रीण येते आणि त्यांचं काहीतरी सुरू असतं आणि मराठीच्या ग्रामर बद्दल त्यांची चर्चा सुरू असते. दिव्या म्हणते की मराठीचे ग्रामर तर माझ्या लक्षातच राहत नाही. कमळी तिला म्हणते की अगं शांतपणे वाच, सगळं काही व्यवस्थित लक्षात राहील. आणि कमळी तिथे काम करते हे बघून कमळीच्या मैत्रिणी विचारतात की कमळी हे काय. कमळी म्हणते की अगं हे बघ मी पार्ट टाइम जॉब करायला सुरुवात केली. बंड्या आणि निंगी दरवाजातून पाहत असतात. निंगी म्हणते की बघ ना बंड्या, कमळीने कामाला सुरुवात सुद्धा केली, ती अभ्यास सुद्धा करते. खरंच बंड्या बघ ना किती मेहनत घेते आणि बघ तू 30 पहिला नंबर काढणार आहे. त्यावरती बंड्या म्हणतो की हो 100%. आणि तेवढ्यात ती निकिता येते. निकिता म्हणते की हे बघ कमळी मला तुझ्याशी बोलायचं आहे. कमळी म्हणते की नंतर बोलूयात. निकिता म्हणते की अगं 2 मिनिटं लागतील. आणि कमळी खरंच तू खरंच खूप डेंजर आहे ग. मला तर असं वाटलं होतं की अन्नपूर्णा आजींना तू फसवलंस, तू कॉलेजमधून निघून जाशील, परंतु तू तर कॉलेजवर आली आणि परत येथे काम सुद्धा कर. कमळी विचारते की तुला नक्की काय म्हणायचं आहे. त्यावरती ती निकिता म्हणते की अगं हे बघ तुला तर माहितीच आहे की जो कोणी पहिला येईल तर त्याची सर्व फी माफ आहे, म्हणून ती स्कॉलरशिप आहे तर ती मीच मिळवणार आहे. त्यावरती कमळी म्हणते की अरे वा चांगली गोष्ट आहे, माझ्याकडून सुद्धा तुला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा आता कमळी बिचारी स्वाभिमानाने तिचं काम करत असते. परंतु निकिता म्हणते की हे बघ स्वाभिमान दाखवून माझ्याशी गोड बोलण्याचा प्रयत्न करू नको, तुझ्या बोलण्यात नाही येणार, मी सुद्धा मेहनत करते. आणि तेवढ्यात बंड्या आणि निंगी आत येतात. निकिता म्हणते की तू मुद्दाम माझ्याशी खेळ खेळू नकोस, तू चीटर आहेस. तर त्या निंगीला फारच राग येतो. निंगी म्हणते की ए पिपाने जास्त पे करू नकोस. तेव्हा आता ही निकिता निंगीला म्हणते की उगाच चमचाने मध्ये बोलायचं नसतं. तेव्हा आता कमळी तिच्यावर ओरडते की खूपच बोललीस आणि परत जर निंगीला या भाषेत जर बोललीस तर माझ्या इतकं वाईट नसेल. तेव्हा निकिता म्हणते की अगं तू तिचं कशाला घेऊन बसलीस, एकतर तू फ्रॉड आणि अगोदर तू राजन सरांना फसवलंस, नयनतारा मॅडमला फसवलंस, अन्नपूर्णा मॅडमला फसवलं, तू कुणाला सुद्धा फसू शकते. तू तर कामिनी मॅडमला सुद्धा सोडलंच नाही आणि परीक्षे सुद्धा मध्ये तू काही पण खोटारडेपणा करून आमच्यामध्ये येऊ शकते, काही खोटं दाखवून मात्र पहिली येऊ शकतेस. अगं तू फ्रॉड आहेस, तू काही पण करू शकते. कमळीला फारच राग येतो. कमळी म्हणते की भास्कर खूपच बोलली, जर तुला माझ्याबद्दल काही माहिती असेल तरच बोल, बस देवाने तुला तोंड दिलं म्हणून काही बडबड करू नको. आणि हे बघ मी कोणाचा हक्काने मारलेलं नाही आणि माझ्या हक्काचं मी कधीही सोडलेलं नाही. मला सुद्धा शिकायचं आहे आणि मला सुद्धा आता कॉलेजवर पहिलं यायचं आहे, त्यासाठी मी जीवाचं रान सुद्धा करणार आहे. तेव्हा ती निकिता म्हणते की चालेल, फक्त चिटिंग करू नकोस, मी फक्त आता दाखवून देते कोण पहिलं येतं ते. तेव्हा आता अनिका हे सर्व ऐकते आणि तिला फारच आनंद होतो. ती म्हणते की चला तर मार्केटमध्ये आता नवीन कमळीची एंट्री झालेली आहे आणि आता ही दुसरी कमळी होते ते चांगलं होत आहे. दोघींनाही भांडू दे. आणि ग्रॅनियजी म्हणते अगदी तसंच आहे, कारण दोघींच्या भांडणामध्ये तिसऱ्याला लाभ होत असतो. यांना भांडून दे, माझ्याकडे तर प्रॉफिट आहे, माझ्याकडे पेपर तर रात्रीच येणार आहे, तेव्हा मात्र फर्स्ट मीच येणार आहे, तेच मीच ठरवणार. अनिका महाजन म्हणून आता तिची मैत्रीण टाळ्या वाजवते. त्यानंतर आता इकडे रोहित आपल्या केबिन मध्ये असतो आणि त्याने 1 तास झालेला असतो, कॉफी सांगितली असते म्हात्र्यांना आणि आता फोन वगैरे लावतो, परंतु त्याला कॉफी काही अजूनपर्यंत आलेली नसते. म्हणून तो इतका चिडलेला असतो की युजलेस माणसं मात्र ह्या ऑफिसमध्ये भरलेली आहेत, म्हणून रागाने तो बाहेर येतो. म्हात्रे मात्र इकडे आता ऋषीसाठी चहा वगैरे घेऊन येतोय. साहेबा सुद्धा तेथे आहे. साहेबा मात्र आता ऋषीला म्हणतो की ए मी क्या देख रहा हूं, कारण कडक कॉफी पिणारा मात्र डायरेक्ट चहा घेतो. तेव्हा आता लगेच ऋषी म्हणतो की साहेबा अरे चहाची मजा काही वेगळीच असते, तुला नाही कळणार. साहेबा म्हणतो की अरे मला नाही कळली ते राहून दे, परंतु तुला ही मजा कधी कळाली. तेवढ्यात तेथे रोहित येतो. रोहित लगेच म्हात्र्यांना म्हणतो की अच्छा तू इथे आहेस, तर मगासपासून मी माझ्या केबिन मध्ये कॉफीसाठी ओरडतोय, तो मात्र येथे सगळ्यांना वाटत फिरतोय. काही वाट ना तो ऋषी सरांना दे, साहेबा सरांना दे, बाहेरच्या सगळ्या स्टाफला दे, वॉचमनला दे आणि स्वतः सुद्धा पी, मला मात्र कॉफी देऊ नकोस, कळले ना तुला. रोहित आता खूपच चिडलेला आहे. ऋषी आणि साहेबा त्याच्याकडे पाहतात. आता म्हात्रे म्हणतात की सॉरी सर, ऋषी सरांना देऊन मी तुमच्याकडेच येणार होतो. त्याच्यावरच रागवतो की मला काही नको आणि चल आत्ताच्या आता निघ इथून. त्यावरती ऋषी रोहितला समजावतो की दादा हे बघ त्यांच्यावर चिडू नकोस आणि तो म्हात्र्यांना मात्र म्हणतो की हे बघा दादा प्लीज तुम्ही त्याच्यासाठी कॉफी घेऊन या. तेव्हा तर ऋषीला म्हणतो की चला मी येतोय. ऋषी आता साहेबा गेल्यानंतर रोहितला विचारतो की दादा हे बघ तुला माझा राग आलेला आहे की मी इथे आलेलो तुला नाही आवडलं. त्यावरती रोहित म्हणतो की अरे नाही तसं नाही आणि तू इथे आलेला मला का आवडणार नाही. आणि झालेलं असं आहे की आणि तेवढ्यात आता ऋषीच्या मोबाईलवर कॉल येतो. तो म्हणतो की 1 मिनिट थांब आणि तो फोन उचलतो.
10 मिनिटात येतो असे म्हणून तो फोन ठेवतो आणि त्यानंतर रोहितला तो बसायला सांगतो आणि रोहित म्हणतो की अरे ठीक आहे मी, आणि माझी जी चिडचिड होते ना ती राधिकामुळे होते असं म्हणतो. सतत माझ्या मागे तिची भुणभुण सुरू असते की माझ्या माहेरी घेऊन चल. तेव्हा मग मी काय सारखं सारखं तिच्या माहेरी जायला मोकळा आहे का, मला नाही आवडत सारखं सारखं जाण्यासाठी. त्यावरती ऋषी म्हणतो की हे ती फक्त माहेरी जायचं म्हणतेस ना, अरे जाऊ नये एकदा, काय फरक पडतो, तिच्याकडे काहीतरी कार्यक्रम आहे असं ती सांगत होती म्हणून ती म्हणत होती. आणि हे बघ, जेव्हा मुलगी आपल्या घरामध्ये लग्न करून येते तर आपल्या नातेवाईकांना ते त्यांचे नातेवाईक मानतात, आपण सुद्धा त्यांच्या नातेवाईकांना आपलंसं केलं तर काय प्रॉब्लेम होतोय. त्यावरती रोहित म्हणतो की तुला नाही कळणार, कारण राधिका तुझ्यासमोर वेगळी वागते, माझ्या समोरची राधिका असते ना ती वेगळी असते. हे ऐकून आता ऋषी म्हणतो की एक मिनिट, बघ दादा तू चुकतोय, कारण वहिनी अशी नाही. त्यावरती रोहित हसतो आणि म्हणतो की हो का, वहिनी अशी नाही असं तो म्हणतो, आणि मी जर तुला सिद्ध करून दाखवले तर तुला पटेल का. ऋषी म्हणतो की ठीक आहे, तुला जे करायचं असेल ते तू करू शकतो, मला माहिती आहे की माझी वहिनी तशी नाही म्हणून. तो रोहितला जायला सांगतो तर रोहित लगेच रागाने बाहेर जातो. नंतर आता इकडे कमळीचं काहीतरी काम सुरू असतं आणि ती काम करत असते. तेवढ्यात ते आता दुकान जे आहे ना कॅन्टीनवाले मालक ते येतात आणि म्हणतात की काय अजूनपर्यंत तुझ्या प्लेट धुवून झाले नाहीत, बाहेर सगळं गिराईक खोळंबलेलं आहे, आणि जर तुला असा टाइमपास करायचा असेल तर उद्यापासून कामावर येऊ नको. आणि तेवढ्यात तिथे बंड्या येतो. बंड्या म्हणतो की मालकांनो माफ करा, परत असं नाही होणार, येतो घेऊन तुम्ही पुढे व्हा. मालक आता पुढे जातात तर आता बंड्या कमळीला म्हणतो की मालकांचं बोलणं तू इतकं जास्त मनावर घेऊ नको, टेन्शन घेऊ नको, तुझा अभ्यास कर, मी आवडतो तोपर्यंत. आता कमळी म्हणते की अरे माझ्यामुळे तुला कशाला त्रास, तू टेन्शन घेऊ नकोस, मी मात्र अभ्यास रात्री करेल. त्यानंतर आता कमळी आता म्हणजे सगळं काही काम वगैरे करते आणि पुन्हा आपल्या हॉस्टेलवर येते. आणि त्यानंतर निंगी पाहते तर आता ती मुलगी खूपच अभ्यास करत आहे. ती धावतच कमळीकडे येते आणि कमळीला म्हणते की ऐक. कमळी म्हणते की निंगे अभ्यास करायला घे, अगोदर अभ्यास महत्वाचा आहे. कमळी आता अभ्यास वगैरे झाल्यानंतर बोल ना, निंगीला म्हणते. तेव्हा आता निंगी पूर्णपणे वैतागलेली असते आणि म्हणते की अगं ती निमिता खूपच अभ्यास करते, ती तुला नक्की फाईट देणार आहे. कमळी म्हणते की अगं ती अभ्यास करते मग चांगलीच गोष्ट आहे. निंगी म्हणते की अगं पण ते अशामुळे आता पहिला नंबर मिळवेल आणि नंतर तू हारशील. कमळी म्हणते की हे बघ, माझ्या कष्टावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि अभ्यासाच्या बाबतीतच ती मला हरवणार आहे ना, ती मला त्याचा आनंद आहे. एखादी हुशार पोरगी जर मला हरवणार असेल तर त्यात काय इतकं वाईट वाटून घ्यायचं. जर अनिका सारखं असं चिटिंग करून कोणी जिंकणार असेल तर ते मला नाही आवडणार, आणि खरं तर तसं मी कोणाला जिंकू सुद्धा नाही देणार. किंवा आता निंगी म्हणते की हो तू म्हणतेस तर बरोबरच आहे. आणि तेवढ्यात आता अभ्यास करता करता निंगीला झोप लागून जाते. कमळी आता बाहेर येते आणि त्या निमिताला म्हणते की तू तर इथे नवीन आहे, तुला माहिती नसेल येथे सारखी लाईट जाते, कारण लाईट गेलेली असते, आणि जो काही लॅम्प आहे ना तो मात्र आता कमळीने त्या निमिताला दिलेला असतो. तेव्हा ती निमिता म्हणते की थँक्यू, आणि तुला अभ्यास नाही का करायचा असं विचारते. तेव्हा आता कमळी म्हणते की अगं माझा अभ्यास झालेला आहे, मी आता झोपणार आहे, उद्या लवकर कॉलेजला जायचं आहे. आणि बाय करून कमळी मात्र झोपायला आत जाते. निमिता खूपच खुश होते आणि सगळेजण मात्र त्या क्लासरूम मध्ये आलेले आहेत आणि मॅडम कसला तरी क्लास घेत आहेत आणि सगळ्यांना कळाले का असं विचारतात. परंतु कमळी म्हणते की नाही मॅडम, मला मात्र नाही कळाले. त्यावरती लगेच मॅडम म्हणतात की एकतर तुमच्या परीक्षा जवळ येत आहे, मग तुम्हाला असा वेळ वाया नाही घालवता येणार. अनिका लगेच हसून म्हणते की काय ग कमळी टमळी, अगं क्लासमध्ये सगळ्यांना बाकीच्यांना कळाले, तुलाच कळाले नाही, म्हणजे तू इतकी बुद्धू आहे का. म्हणून अनिका आता हसायला सुरुवात करते आणि तिच्या मैत्रिणी सुद्धा, तू मुद्दाम नाटक करते. तेव्हा आता निंगी म्हणते की ए असले नाटक तर तू करत असते, आम्ही नाही. तर अनिका लगेच हसून म्हणते की म्हटलं की अजून चमचे का बोलली नाही, बाजारात खूपच चमचे विकायला आलेले आहेत. कमळी तिला उत्तर देते की आम्ही तुझ्यासारखं पर्सनल ट्युशनला जात नाही, येथे कळाले नाही की तेथे विचारायला, मला कळाले नाही म्हणून आम्ही इथे विचारतोय. आता अनिका म्हणते की झालं का तुझं बोलणं, आणि पुन्हा हे नाटक करू नको, भास्कर तुझं हे बोलणं. कमळी म्हणते की हो आमच्याकडे पैसे नाहीत, आम्ही असं तुझ्यासारखे पर्सनल ट्युशन लावू शकतो, तुमच्यासारखी मुलं आता इथे येऊन टाइमपास करतात आणि तेथे जाऊन शिकतात, आमचं नुकसान होतं. अनिका म्हणते की शटअप, तुझं लेक्चर ऐकण्यासाठी मी नाही आले. तर निंगी म्हणते की मग जा की, तुला कोणी येथे जबरदस्ती नाही केलेली. आता कमळी पुन्हा मॅडमला रिक्वेस्ट करते की हे बघा आम्हाला सगळं काही कळतं, आता तुम्हाला हा पोर्शन आहे तर फास्ट शिकवण्याची ताकीद आहे, कारण वेळ फार कमी आहे. त्यानंतर एक मुलगा म्हणतो की मॅडम तुम्ही 15 दिवस सुट्टीवर होतात त्यामुळे तुमचं पोर्शन कव्हर नाही झालेलं. अनिका म्हणते की मॅडम कोण आहे तरी तुझ्या, आज मात्र मॅडमला कसा बोलला, म्हणजे शंभूला ती बोलत असते आणि शंभूने मॅडमला विचारलेलं असतं, आणि म्हणजे मॅमने तुला विचारून सुट्टी घ्यायचं की शंभू मी जाऊ का असं तुला विचारायचं. शंभू म्हणतो की अनिका मुद्दा वेगळा आहे पण तू असं का बोलतेस. तेव्हा आता अनिका म्हणते की शटअप, चमचा नंबर 2. शंभू बिचारा माघार घेतो आणि त्यानंतर आता कमळी पुन्हा मॅडमला म्हणते की प्लीज खरं टॉपिक नाही समजला, तुम्ही परत शिकवा, पाहिजे तर आम्ही सगळेजण एक्स्ट्रा लेक्चर साठी थांबतो.
आणि सगळेजण मात्र एक्स्ट्रा लेक्चरला थांबायला तयार होतात, परंतु मॅडम म्हणतात की नाही, मी तुम्हाला सगळं शिकवलं, आता पुन्हा मी नाही शिकू शकत. असे बोलून मात्र आता मॅडम निघून जातात. तर अनिकाला हसू येते. अनिका म्हणते की चला, लेक्चर तर संपलं. तेव्हा आता कमळी विचारत पडते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये त्यानंतर मात्र आता कमळी आणि तिच्या सगळ्या काही मैत्रिणी आता घरी येतात, म्हणजे हॉस्टेलवर. आणि रूममध्ये आल्यानंतर ऋषी मात्र लॅपटॉपवर त्यांच्याशी बोलतोय आणि तुम्हाला जो काही आता टॉपिक कळालेला नाही तो टॉपिक मात्र तो त्यांना शिकवत असतो. आणि तेवढ्यात राधिका तिथे काहीतरी घेऊन येते. ऋषी म्हणतो की 1 मिनिट मी मदत करतो. आणि तेवढ्यात तिथे नयनतारा येते. नयनतारा म्हणते की अरे, तुझ्या ह्या प्रोजेक्ट जे काही आहे त्या सगळ्या काही रेडी असतील तेव्हा मी बघूनच घेते. आता नयनतारा मात्र त्याचं प्रोजेक्ट बघायला मात्र लॅपटॉप समोर बसते. तर तिकडून कमळी दिसते. कमळी आता नयनताराला पाहते. नयनताराला बघून मात्र कमळीला फार मोठा धक्का बसतो. नयनताराला खूपच राग येतो. तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.